नमस्कार. आज मी तुम्हाला असे फूल बनवून दाखवत आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: सुई, धागा, पांढरे मणी, हिरवे मणी आणि लाल मणी. असे मणी घ्यायचे आणि सुईला या दोऱ्याला गाठ मारून घ्यायची पाठीमागे. आता 8 मणी पांढरे ओवायचे. आणि पाठीमागे सरकवून पाठीमागून धागा वर काढायचा. आता ह्या सगळ्या पूर्ण मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. आता 2 लाल मणी, एक हिरवा मणी, एक पांढरा मणी, एक परत हिरवा मणी आणि 2 लाल मणी. असे एकूण 7 मणी ओवायचे. 2 लाल, एक हिरवा, एक पांढरा, एक हिरवा, 2 लाल, असे एकूण 7 मणी ओवायचे. आणि ज्या धाग्यातून आपला दोरा निघाला आहे त्याच्यात पाठीमागून धागा काढून आणि पुढच्या मण्यामध्ये वर करायचा. आता परत 2 लाल, एक पांढरा, एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा, असे एकूण 5 मणी ओवायचे. 2 लाल, एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा. आणि या 2 लाल मणीतून सुई अशी पुढे काढायची आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यामध्ये सुई पुढे टाकायची. आता परत 2 लाल, एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा, असे परत 5 मणी ओवायचे. आणि ह्या लाल 2 मणीतून आणि हा एक पांढरा आणि हा एक पांढरा, असे 4 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत 2 लाल, एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा, असे 5 मणी ओवून परत या 2 लाल आणि या पांढऱ्या मण्यातून 2 पांढऱ्या मण्यातून असे 1 2 धागा काढून घ्यायचा. आता असंच तुम्ही या शेवटच्या याच्यापर्यंत करा. मीही करून घेते. आता या 2 लाल मण्यातून सुई वर काढून घ्यायची. आणि आता एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा, शेवटच्या पाकळीला हे 3च मणी ओवायचे. आणि ह्या 2 लाल मण्यातून आणि हा पांढरा सुई वर काढून घ्यायची असं. आता ह्या 2 लाल मण्यातून सुई आपल्याला वर काढायची. आणि हा एक हिरवा आणि हा पांढरा, या पांढऱ्या मण्यापर्यंत आपल्याला सुई वर न्यायची. आता आपल्याला 3 पांढरे मणी ओवायचे. 3 ज्या मण्यातून धागा निघाला त्याच मण्यातून आपल्याला काढून घ्यायचा असं. आता या 2 हिरवा आणि एक पांढरा वर काढ. आता परत 3 पांढरे मणी ओवायचे.
आणि ह्या पांढऱ्या मण्यात आणि ह्या 2 हिरवा आणि ही पांढऱ्या अशा एकूण 1 2 3 4 मण्यातून धागा बाहेर काढायचा. आता परत 3 पांढरे मणी ओवायचे आणि ह्या 1 पांढरा आणि 2 हिरवे आणि पांढरा असे होऊन घ्यायचे. आता याचे सगळे तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. घ्या 4. आता हे 3 मणी आता धागा 2 मणी पुढे नेऊन आता आपण इथं गाठ मारायची. आणि 2 3 मणी धागा पुढे नेऊन कट करून घ्या. यस, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा.